देशासाठी रिप्रेझेंट करून त्यांनी सिल्वर मेडल आणलं, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्याबरोबर गोगाबाबा टेकडी युनिव्हर्सिटीला सर्व कॅम्प येथे घेतले, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट करून सर्वांनी नाही शुभेच्छा तो सर्व पालकांनीच उचलला लागेल. आता इथून जसं रितेशने आंतरराष्ट्रीय पदक आणलं देशाकडून, त्याला नोकरी आज तुला ते रौप्य पदक मिळालं, त्याच्या ते काय सहजासहजी मिळत नाही, त्याच्या मागे तुझी किती मेहनत होती तर सांगशील? मी 3 वर्षापासून त्याच्यामध्ये ती जी गुणवत्ता होती ती आज पाहायला मिळाली. पण याची जी कडी मेहनत आहे त्याला सहजासहजी मिळालं नाही. हो सर तुम्ही घ्या. त्याला त्यावेळेसपासूनच बघतोय, त्यावेळेसपासून त्याची खरोखर त्याची मेहनत त्याच्या कामी आलेली आहे आणि त्यांनी आपल्या भारताचा झेंडा वरती फडकवला. नाव सांग. माझं नाव रुस्तुम तुपे. दृष्टीहीन पहिला खेळाडू आहे जो साईला सिलेक्ट झालेला आहे. मागच्या 6 महिन्यापासून हा साईला प्रॅक्टिस करतोय. त्यांना ज्याच्यात स्पार्क दिसलं किंवा असे नॅशनल मधून पूर्ण खेळाडू सिलेक्ट केले जातात साईला. महाराष्ट्रातला आपल्याला अभिमान आहे छत्रपती संभाजीनगरचा. पूर्ण महाराष्ट्रातून सिलेक्ट होणारा रितेश हा पहिला आमचा खेळाडू. त्याच्यानंतर आता भारतातून एशियासाठी जे जाणारे खेळाडू होते हे फक्त 5 खेळाडूंची निवड झाली आहे आणि दृष्टीहीन खेळाडू त्याच्यात 2 आहे. पहिला रितेश महाराष्ट्राचा आणि दुसरा कर्नाटकाचा आहे जो कार्तिक आहे. हे 2 दृष्टीहीन खेळाडू आहे पहिल्या 5 मध्ये. सर तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं काय अर्थसहाय्य वगैरे काही नाही आतापर्यंत. तरी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत एवढे नॅशनल मेडल, रितेशने 10 नॅशनल मेडल आणलंय. आतापर्यंत जी आर्थिक मदत किंवा काय ही आतापर्यंत तरी मिळाली नाही. आता तो आंतरराष्ट्रीय भारताचं प्रतिनिधित्व करून सिल्वर मेडल घेऊन आला आहे. आता इथून अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती दाखल घेऊन त्याला त्याचं, कारण आशियासाठी प्रोत्साहन प्राइज मनी पण असती आणि नॅशनल साठी पण देतात. जिल्ह्यामध्ये खासदार आहे, आमदार आहे, असे यांनी काही तुम्हाला दिलं नाही आतापर्यंत तर कोणाचीच नाहीये. फक्त एकदा शिरसाट साहेबांनी याला आंतरराष्ट्रीय स्पर्धा पालकमंत्री होते तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला 15,000 एकदा प्राइज दिली आहे आणि 2-3 वर्षापूर्वी आपले चव्हाण साहेब होते कलेक्टर, त्यांनी एकदा त्याला 10,000. बरं सर, स्पोर्ट्स अथॉरिटीज ऑफ इंडिया हे काही मदत करत नाही का आर्थिक याच्यात? नाही, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आर्थिक मदत नाही करत, पण खेळाडूंचा जाण्या येण्याचा सर्व यांचं जेवण खावण हे ट्रॅव्हलिंग येते. आता राष्ट्रीय स्पर्धा जी झाली पूर्ण साईची टीमनी यांना साई मधून डायरेक्ट फ्लाईटने घेऊन जातात, फ्लाईटने घेऊन येतात आणि मुलांना अलाउन्सेस पण असतात डेली. काय सांगशील? नाही आता इथून तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाग आहे. एक दृष्टीहीन खेळाडूने महाराष्ट्रासाठी सिल्वर मेडल आणलं. इथून पुढे तरी त्याचं नोकरीसाठी आणि त्याची जी मोबदला ज्याला योग्य तो असेल त्याच्या भागवण्यासाठी त्याला योग्य तरी ती त्याला नोकरी देण्यात. इथून पुढे त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहिली. आपलं नाव? राजेंद्र शेषराव केरे. खेळात येताना कोणती आव्हाने आली व तुम्हाला सर्वात जास्त मदत कुणी केली? मला सर्वात जास्त मदत तर माझ्या पप्पाचीच आहे, कारण की मी सायकलिंग पण करतो. तर मग सायकलिंग करताना माझे पप्पा असे माझ्या समोर चालवते, मग मी त्यांना फॉलो करत सायकलिंग करतो. रनिंगच्या वेळेस पण माझ्यासोबत धावतात ते. त्याच्यानंतर स्विमिंगलाही सोबत म्हणजे वरनं गायडन्स देतात. सगळ्यात जास्त मदत मला माझ्या पप्पाची आहे प्रॅक्टिसलाही. त्याच्यानंतर मी स्विमिंगमध्ये बॅकस्ट्रोक पण करतो, तर मग भिंत अशी कळत नाही कारण की आपण वर तोंड करून पोहतो, तर मग ते त्याच्यासाठी एक टॅपर राहतं, तर तेव्हा पप्पाच काम येतं. त्यामुळे सगळ्यात जास्त मदत पप्पाची आहे. हे करणार आव्हान करणार तुम्ही? मी हे आव्हान करेन की ज्याच्यात चांगलं करायचंय ते करू शकता, फक्त आपण प्रयास करू शकतो, यश आपोआप भेटेल आपल्याला. प्रयत्न नाही सोडू.